तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर हाचा व्हिडिओ माझा खास शेतकरी मित्रांसाठी आणि शेतकरी मित्रांसाठी असल्यामुळे हा आपला व्हिडिओ ना जेवढे पण शेतकरी ग्रुप असेल किंवा जेवढे माझे शेतकरी मित्र असेल त्यांच्यापर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, आज तुम्ही पाहू शकता, आज आपल्या शेतामध्ये आपण हा जो गहू आहे हा गहू हार्वेस्टिंग केला होता. हार्वेस्टरच्या सहाय्याने आपण हा पूर्ण गहू काढून घेतला होता आणि गहू काढल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे जे माझे मित्र राहतात गव्हाचे, जे गहू करीत राहतात, तर ते डायरेक्ट हा जो काढ राहतो, जो भुसा राहतो, तो डायरेक्ट जाळून टाकीत राहते. त्याची सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात चूक जी मोठी असेल तर ती शेतकरी करीत असतो. कारण की आपल्या शेतीचा जो ऑर्गॅनिक जो कार्बन असतो, तो शेतीचा आत्मा असतो आणि तो आत्मा जर आपण जाळीत असलो तर कुठं ना कुठं आपली शेती नापीक होत असते. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक काम करीत चाललं मित्रांनो. बहुतेक भागामध्ये आता सध्या जो अवकाळीचा पाऊस आहे तो झाला होता आणि तो झाल्यानंतर काय होतं माहिती का, जो आपल्या शेतीचा जो आता आपण जो हार्वेस्टरचा गहू काढला होता, तो गहू काढल्यानंतर जो खाली काढवा म्हणजे जो भुसा जो आपला राहतो, तर त्या भुसाला आपल्याला कसं सेंद्रिय पद्धतीने त्याचं कसं खत करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून आपण रासायनिक खताचा वापर करून आपली जी जमीन, जी आपली शेत आहे, ते पूर्ण नापीक करीत चाललो होतो. तर त्याला आपल्याला एक पर्याय म्हणून जो ऑर्गॅनिक पद्धतीने आपल्याला जे खत तयार करायचं होतं, ते खत करण्याची जी आता जी पद्धती, जी आपली जी स्थिती, ती योग्य स्थिती आहे, तर त्या स्थितीला आपण फायदा घेतला पाहिजे. आणि जे ऑर्गॅनिक पद्धतीने, जे ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो आपण, शेतीचा आत्मा जो म्हणतो, तर ते तयार करण्याची एकदम परिस्थिती जबरदस्त आणि चांगली परिस्थिती. तर या परिस्थितीत आपल्याला काय करायचं आहे, जेवढा पण आपला जो गहू आहे, आता तुम्ही पाहू शकता आपला जो गहू काढला होता त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आपल्याला इथं गव्हाचा काढ दिसेल, भुसा दिसेल. तर याचा फायदा घ्यायचा आपल्या जमिनीसाठी. याला जाळून टाकायचं नाही. तुम्ही बहुतेक शेतकरी जाळून टाकीत राहते, तर याला जाळून टाकायचं नाही. याला एक काम करायचं, याला एक कंपोस्ट केअर म्हणून आपल्याला खत भेटतं, जे स्प्रे भेटतो. तर त्याला तर आता सध्या हे वातावरण ओलं असल्यामुळे याच्यावर आपल्याला स्प्रे करून घ्यायचं आहे. स्प्रे केल्यानंतर जर तुमच्याकडे रोट्याची जर सुविधा असली तर तुम्ही याला रोट्या करून तसं ठेवून याला नांगाटात पण दाबू शकता आणि डायरेक्ट पण नांगाटात दाबलं तर 35 ते 40 दिवसानंतर याचं एकदम डायरेक्ट असं जशी आपली पत्ती राहते त्या पत्तीसारखं आपलं खत तयार होणार आहे. आणि खत तयार झाल्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा जो आपल्या जमिनीसाठी सेंद्रिय पदार्थ लागतो, जो मायक्रोन्यूट्रियन लागतात, ते सगळे आपल्याला फुकटच्या फाकट आपल्या जमिनीत तयार होणार आहे आणि आपल्या पुढील पिकासाठी ते काम येणार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी जर नियोजन तुमच्या शेतीतला जो भुसा असेल, कुठलेही समजा जो ऊसाचं पातळ असेल, तर त्याचा तुम्ही घरच्या घरी उपयोग करून ते शेतीत जे आपण म्हणू विनामूल्य जे भेटणार आपलं खत आहे ते तयार करू शकता. आणि तुमचं पुढील हंगामासाठी जे उत्पन्न होणार आहे ते बिना खर्चिक होणार आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला खत लागणार नाही आणि तुमची जी जमीन होती, जी नापीक होत चालली होती, ती पुन्हा सुपीक होण्यासाठी एक चांगला मदत होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतीमध्ये मी जशा प्रकारे सांगितलं तशा प्रकारे जर काम केलं तर निश्चितच तुमच्या शेतीला पण फायदा होणार आहे आणि तुम्हाला पण आर्थिकदृष्ट्या फायदा होणार आहे. आणि जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये जो रासायनिक खतावरचा जो खर्च होणार आहे तो पण टाळता येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगायचं आहे आणि माझे जेवढे शेतकरी मित्र असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.